रे ए अरे कोण आहे ए जायला कोण आहे गाड्या येऊ डोकं फिरलं का काय डोक्यावर पडलाय या खांद्याचं डोकं बिकं फोडीचं का काय ऐ ऐ तिकडे घरी यायचं उन्हात आणायचं 10 रुपयाला दाण्यात टाकीन बघ. हा माग बिगुर कुत्र नाही नाही झाल्या याचा बंदोबस्त करायला लागणार मला मागूर करतो माझ्या नाद लागतो काय तू पाठ्याच्या या या बाबू आता आहे ना तुला सांगतो हे सुगंधा बरं झालं तू भेटलीस येतं काय मेंदू मेंदू नाही माथा आहे माथा माथा फिरू आलाय गावात जपून राय नाही ते एका टप्पूच भेजो भ्याज्या बाहेर काढी बेजू बेजा अहो तुमच्यासारखा कोणी माथा फिरू आहे का गावामध्ये काही पण काय सांगतात दारू जास्त झाली तुम्हाला वा घरी निघा दारू जादा नाही झाली सुगंधा दाटा घेऊन असा गार 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 बिंगितोय त्यो जपून राहा मला तुझी काळजी माझी काळजी का? नाही तर चल माझ्यासोबत जा वा स्वतःला उभं राहता येणार नाही तुझी काळजी म्हणे आणि चाल सोबत निघा घरी जा काही नाही फोडू दे मग तुझ्या माथा मी चांगलं सांगतो तू तर ऐकत नाहीस काय डोक्याला ताण हा अरे नाले का काय रे मध्ये 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 मग काय आणलं तर मला तू काय करतो बाहेर इकडं आता रस्त्याने चालायचं नाही तर तुमच्या बेनं अरे ठीक आहे गावामध्ये ना माथा फिरू आलेला आहे तुला माहिती का मला डोक्यातला मेंदू म्हणजे माथा बाहेर काढता काढता राहिला तो म्हणजे तुम्ही आता हाणून मात आले का निघले तू जा इकडं मग भाऊ लग्नाला जायचं की नाही घरी जेवले मग आता लग्नात नाही तुमची नवरी राहू द्या तिथलं काय रे काय आलं गावात माती फोड आलाय माती फोड माथे फोड हा काय बोलतोय मला नीट का तू जरा बोबड बोलायला लई लागला बरं का एखाद्या बारला जीभ टोला टाकीन तो कोण आला माती फोड डोते आणणारा कोण डोके आणतंय सुगंध वहिनी म्हणल्या मा मेंदू वाचला अरे काय सांगतो जरा इसकडून सांग मला काहीच का ना कोण आलाय अहो गावात आहे ना एक माणूस आलाय त्याने हेल्मेट घातले आणि हातात दांड आहे कोणाला पण हाण राहिलाय तो अरे असं कसं काय कोण लहान लायला काय जंगल राज आहे काय कोणी इकडं आणीन म्हणून त्यामुळे होते सुगंध वहिनी म्हणे हा. मी वाचले म्हणे आणि कुठे आहे कोणी पाहिलं तो पाहिलं का नाही पाहिला सुगंध वहिनीने सांगितलं अरे मग दुसऱ्या सांगण्यावर काय विश्वास होतो डिग्या कोणी काही सांगत नाही हो ते आता छोटं बोलतील तर तुला देते बिस्कून कोणी ना काही जा बरी पळ बरोबर घरी या तुम्ही जपून राहा हा जा जा मला कोण मारतंय काय कोण आला का हेल्मेट घालून काय कळा ना बाई गावात काय चालू झालं काय कळा ना हो जेपुटी जेपुटी हो जेपुटी काय रे झालं काय रे अरे बाबू आला का पिऊन मी दारू प्याव द्या किती दारू जर प्याला ज्याल्या तरी या गावाचं संकट एकटाच बादर वाचू शकतो तो म्हणजे ज्याल्या गावाचं संकट नाही वाचणार तू गावावर संकट आणशील काहीतरी अहो. अरे नाही हे करता येत सहन होतं पितो कशाला हो मला सैन होती पण ते जाऊ दे आता गावाला सैन म्हणणार नाही गावात लय डेंजर वातावरण झालेलं आहे सध्या गावात वातावरण झालंय ना तू प्यायला असलो गावात वातावरणच होईल ना तू मला सांग तू गावात आलाय इथं काय कुठे माथा आहे माथा तोच फिरवा आलाय म्हणजे डायरेक्ट फिरून टाकीतो माथा डिगे बी आलता माझ्याकडे म्हणला माथे फिरू आलाय कोणता माथे फिरू आलाय बाबो डेपोची हा. तू मला सांगतो मी आपला खालचा ताद्य नाही का हा
नामदेव तात्या हा. त्यांच्या मी खुर्चीवर बसलो होतो तो मला सांगत होती दिसला समोरून जाल्याला काय सैतान ठाक 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 बूट पायात गळ्यात घातलेलं काहीतरी साप साप मेलो तिकडे इकडं काय तू ताकद कस काय झाली मग दोन्ही भायावर करून मी गेलो तिकडं चेस कुत्री आणि पिसा कुत्र कस आज धावतीत तसा माझ्यावर धावून आला तुम्हाला सांगतो थोडा वाचलो नाही तर माथ्याच्या गोट्या करून खेळला असता तो वाट्याच्या गोट्या मग कशाला माता कधी मिळाला येडे काय रे येड म्हणजे सगळ्या कुत्र्यासारख्याची येड यायची तुम्ही जपून राहा भोटवेपोटी मला सगळ्या गावाला बातमी सांगावं लागणार आहे त्याशिवाय गाव काय वाचणार नाही त्याच्या ताब्यातून आणि मलाच वाचवा लागणार आहे शेवट अरे पण गेले कुठं तो तुम्ही लक्ष द्या दर्शी तू पिऊन आला आता काय येडपडवणी करतो त्याच्यावर लक्ष ठेवायला लावता का डेपुटी एकट्याची टाप नाही भो डेंजरच आहे तू चल बरं माझ्या आपण सगळे जाऊन मिळून चल ना बघून मला दाखव कुठं तुला दिसलाय चला बघू चल पुढे चला मी नाही हो दादा मी नाही माझं वजन नाही उभार खायचं हो दादा नाही ना तर गेला तू पळून देवा 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 वाचव मला मला काहीच नका करू मला सोडा ना डेपुटी सुगत धरली माय सुगंधताईचा आवाज आला राव कुठेतरी इकडे माती फिरू बहुतेक जाले चल कुठे गेलं रे इकडे इकडे या इकडे इकडे कुणाला तू माती फिरू आमच्या गावात काय तू आमच्या गावात लोक भेटले तुला याचे हेल्मेट काढ रे कुणाला बघू दे मी पोपट्या अरे काय येडा झाला काय तू मग गावाच्या लोकांच्या मागा लागला ती जाऊन तुम्ही मागवून लागले माग म्हणजे तू गावातले लोक दांडा घेऊन हेल्मेट घालून गावाच्या लोकांचे डोके आणायला लागला माग नको लागू का मी का कोणा डोके आणले अरे कोणाचे काय लोक सैर बैर झालेत त्या सुगंधताई पळाल्या आमचा त्या डिग्याचा जीव जायचा राहिला तिला मी म्हणलो घरी जाय याला मी म्हणलो घरी जाय अरे पण तू हे का हेल्मेट घालून का दांडा घेऊन येतोय ओ ती हरिभाऊचं बांड कुत्र नाही का हा. आल्यापासून मा दुश्मन माया माग लागलंय ती त्यांनी मला गाडीवरून पाडले त्याला सापडत होतो दांडा घेऊन अरे पण हेल्मेट कशाला घालतो मग अहो ते गाडीवरून पडलो आणि खाली हेल्मेट तसं डोक्यात राहिले ते काढायच्या डोक्यात नाही आलं माझ्या म्हणून काय येड्या का गावाचे सैर बैर झाले सगळे अख्ख्या गावात बातमी गेली गावात माथे फिरू आला हेल्मेट कोणी घालून सांगितले अख्ख्या गावात हे काय येणे हा? पोपट्या मग मी आवाज देतोय इकडे इकडे ती डेपुटी तुम्ही मी कोणावर विश्वास अरे करावा? पण निदान बाकीच्याला तरी सांगायचं ना कोणाला तरी हेल्मेट काढून का बाबा मी गावात कुत्रा आणतोय म्हणून अहो त्या कुत्र्याने लय वैताग दिल्या आल्या आल्या पाव धरला त्यांनी ईद तो या वागण्यामुळं गावातली शाळा सोडून दिली क्लास चालू होते पोरांचे आता उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये शाळा सोडून दिली गावात माती फिरू आल्या म्हणून पालक न्यायला आले त्यांना याडपाट्या अख्ख्या गावात दाना दिन ग्रामपंचायतीत जाऊन अनाउन्समेंट करा मग करावंच लागेल आता आप गावात ह्यो माथे फिरू गावातला होता म्हणून माती फिरू नका म्हणून आपलाच माणूस होता म्हणा हा तेच पण माथे फिरूच होता हेल्मेट घालून हिंडतो म्हणलं माथे फिरूच झाला तो जा मला ते कुत्र सापडावं लागेल मला लय वैताग दिला त्या कुत्र्याने हेल्मेट घालून हिंडन ते कुत्र सापड येऊ का हा अरे हेल्मेट नको घालू बाबा जाईन तसा नाही हेल्मेट आण माझ्याकडे आण बरं जाय जा तू जाय आय फिडा आहे बाबा धर रे हेल्मेट डेपुटी हा? मी इंडिया काय हेल्मेट घालून त्या कुत्र्याचे ना काढून घेतो पाय एक एक कस काय डस येते ते कुत्र्याचे पाय नको काढू डोकं तोय पाय काढते हेल्मेट घालू नको नाही तर तू काहीतरी हे करायचा चल सोड ऊन लय बाबा चल ए पोपट उठ ना ए पोपट उठ ना अरे काय म्हणतो झाल्या कधी आला अरे कवाच येऊन बसलो तू माझ्याकडे बघा नाही बिन काहीच व्हाय ना तू काय बघायला तू काय कॅत्रीना काय फिवे रे नाही. दाढीवाली कॅत्रीना पण तो बोल तू जेव्हापासून आलास ना तेव्हापासून मला आहे ना घरी करमतच नाही रे घरी गेलं ना नुसतं उठ का फेक तुला सांगतो तुम्ही कामाला गेलो ना तू आल्यापासून घरीचे खाडे झाले माई मी आल्यापासून हा
मग मी जाऊ काय परत मग? काय नको भाऊ, तू जर गेला ना मला करमत नाही पोपट्या, तुला सांगतो. तू एवढी आठवण काढीत होतो ना गावात, नाद नको. मी 4-5 दिवस जेवलोच नव्हतो तुझ्या आठवणीत. नेस ना मला आमच्या गावातला पोपट्या गेला मला करमत नाही. सगळे लोक येडे झाले पोपट्या येडे झाले. असं? हा. मग बॅलन्स संपला होता काय? फोन करून नाही केला मला? अरे तेव्हा माझ्याकडे फोन होता काय? फोन नव्हता तेव्हा माझ्याकडे. फोन बिन माया म्हातारं कसं होतं ग डेंजर, मग फोन हिसकून घ्यायचं. तुला सांगतो मला तू गेल्यापासून नुसती आठवण यायची रे. पण तुला सांगतो श्याम्या लाल गाजऱ्या, त्याला तू आठवणच येत नव्हती. त्याला तुझा विषय काढला का त्याला खटकायचा, विषय काढला का खटकायचा. मी म्हणायचो कमू खटकतो, ते म्हणायचा तुला काय ते कुठे घरी नाही का त्याचं ते भेटून दे, उचलूनच आपटितो त्याला मी. उचलून पण तू मला सांग, तुला जर एवढी आठवण आली माझी, साधा एक मिस कॉल द्यायचा ना मला. मिस कॉल दिला असतं मी फोन केला असता तुला. मिस कॉल माग फोन पे काढला होता तेव्हा मी श्याम्याला म्हणत होतो मिस कॉल मार. तू मारितच नव्हता. लय काळ्या मानाचा आहे श्याम्या, वरून दिसतो लाल पण आतून ये ना लय काळ्या मानाचा. तुला सांगतो मी जर कधी प्यायला बसलो ना बरं का पोपट्या, तर मी ना तुझ्या नावाने शिपडायचो तुझ्या मार्गाकडे. मार्ग करेल भाड्या, मी काय मेलो काय माझ्या मार्गावर शिपडायला? अरे म्हणजे जिकून गेला तिकून त्याला म्हणतात ना मार्ग. तुला बोलतोय मला काय खरं वाटत ना गड्या. खरं वाटा ना तुझी आठवण. मी नुसतं नदीकडे गेलो का लगेच तुझी आठवण यायची मला. गाय बन्या नदीवर माझी आठवण कस काय? अरे म्हणजे आपण लहानपणी तिकडे नदीकडे जायचं, मस्त करवंद असायची नदीच्या साईडनी, जांभळं या दिवसात करवंद डोंगरावर असते, भाव चढला तू. अरे जांभळं नदीवर कशी शरीर लावायचं रे आपण? गाय बन्या नदीवर कोणती शरद लावायचो? अरे याची कोणाची लांब जाती ती. अरे झालं ते लहानपण होतं, लहानपणी तशा स्पर्धा असतात. पण तू लय लांब जायची, लय पावर ते सोडून पण तू गेल्यापासून मला करमतच नव्हतं. काही नको सांगू मला अजिबात. खरं मला का म्हणून भेटायला आलं मग तू? खिशात दमडी नको का भेटायला? मस्त माही विचार रे. मी ना कधी जाऊन त्या पोपट्याला भेटून, कधी जाऊन पोपटला भेटून, कधी मिठी मारीन कचून. पण यायला पैसे नव्हते माझ्याकडे, माझ्या मार्गावर शिपडायचं प्यायला भले पैसे होते तुझ्याकडे. प्यायला श्याम्या खर्च करायचं, श्याम्याला मी टाकायचो डोक्यावर. मला नाही खरं वाटत. नाही खरं वाटत? हा चल ना मग डेपुटीला त्यांना विचारू. चल मी जेवलो का नाही विचार. मी कुठं गेलो का म्हणायचो पोपट्या कधी येणार आहे. चल हा चल तू लगेच आहे ना, दूध का दूध पाणी का पाणी. खरं खोटच होणार आणि खरं निघलं तर मग खरं निघलं तर मग तर मग मी तुला आहे ना. चल ना ये चल ना ये. डेपुटी सगळं खरं सांगणार. डेपुटी सारखा माणूस नाही गावात, तुला नाही माहित. काय भानगड? मला एक सांगा डेपुटी, मला जाल्या म्हणतोय तू एवढे वर्ष बाहेर राहिला, मला करमलं नाही, 4-5 दिवस जेवलो नाही, भाकरच गेली नाही, लय रडलो, लोक पार मला येडा म्हणायला लागली. खरं आहे की? मग करायचे. तुला खरं वाटलं का चालूच? अरे पोपटराव, कोण गेल्यावर कोण रडत असतंय काय असतंय? जोपर्यंत आहे तोपर्यंत एकत्र नाही, एकदा गेलं का माणूस बरोबर माघारीची कुचिनीती करीत असतं. काय मी रडत नव्हतो डेपुटी? मला तर का रडायला नाही दिसला. आता आणतोय तू गेल्याबरोबर श्याम येतो भिडा. श्याम येतो भिडा. उलट तुला सांगतो मला तर फटाकड्याची आवाज ऐकू आलती तू गेल्यानंतर. बर हा. आणि अजून काय काय सांगितलं तुला? माझ्या मार्गाने शिपडीत होता दारू शिपडीत असेल तुला लागावं नाही म्हणून माग. हो झोप नव्हती येत, मी नव्हतो तर. मी तर म्हणतो राळे पेरले असेल ती नाही का भूताच्या मागं राळे पेरले, भूत परत मागं नाही म्हणून येणे ना पोपटराव मागं नाही म्हणून श्यामीने उधार घेऊन पैसे घेऊन दुसरे कोण राळे आणून शिपले असतील. यांना नाही माहित. तू चल तुला मी माहिती करून देतो. माहित नाही काय बनित होतो तुम्हाला नुसतं गावाचं राजकारण माहिती, मी रडायला नाही माहिती. काय काय राडा का राडा तू उपाशी राहिला? गावा रडो म्हणजे तू गेलता त्या दिवशी मी रडो नाही का? हसतोय बघा. नाही हसत नाही मी. त्या दिवशी रडो नव्हतं मी. आय ज्याला बनितो बघ चाप्टर वाणी करतो पोपटराव. कोणी गेलो कोणाचं काय होत नाही बरं का. तू गेल्यानंतर उलट काय मला म्हणायची का गावाची बेल गेली नाही तर गावात सळू पिपळ करून चोळलं होतं. मी आता तू तरी रिटर्न आला ना त्या टायमाला सगळं म्हणलं आले बाबा असं म्हणजे झालंय काय सांगतो बाता आणतो त्याला. अरे मैत्री कशी करावी? माणूस गेला का ढायमोकून रडू आलं पाहिजे का उगाच आपलं जे करायचं. मी तेच म्हणलं मला तिकडे 2-4 वर्ष उचक्या का म्हणून लागत रोज. नाही माग पंचायती करता होय रे. तू गेल्यापासून माझ्या आजलंय केली गावात रोज साईडला जाऊन बसायची. असं शिपडीत असेल तो पण काय तू नाही काय वाईट वाटलं त्याला?
यांचं नका ऐकू, तुला मी खरं खोटं करून देतो. चल 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 ना, लगेच खरं खोटं करू. हो काय चाललं, कुठं चालले तुम्ही दोघ जण? थांब आता सुगंधाला विचारू आपण. हो थांब. सुगंधा, काय हो पोपटराव? मला खरं खरं सांग, काय? मी काही दिवस गावात नव्हतो हा, तर खरं खरं कोणला माझी आठवण आली? तुमची आठवण कोणला आली? काय सांगू पोपटराव, मला इतकी आठवण येत होती ना, मी एकटी जर बसले ना तुमच्या आठवणीत नुसतं डोळ्यात पाणी यायचं. अहो हे दोघं जण माझी इथे येऊन बसायचे ना, नुसते खायला कर, पोहे कर, चहा ठेव, यांना काही गरज असली मतलब असला का तेव्हाच येऊन बसायचे. अहो पण तुम्हाला सांगू का, सगळ्या लोकांना आनंद झाला होता, पण मला लई टेन्शन आलं होतं माहिती का, इतकं दुःख झालं होतं तुम्हाला काय सांगू. मला बिले आठवण यायची तिथं, पण तुम्ही मला एखादा फोन काऊन नाही केला मग? तिथं वेळ नव्हता मला, इम्पोर्ट एक्सपोर्ट नव्हतं का मा चालून, रबर पॅकिंग, त्याच्यामुळे हा, मला ते वेळ. मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये ना. ए सुगंध, आम्ही काय आठवण काढीत नव्हतो ना. हा, मला हा, सांगा हा. ना. ह्यो 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 मला काय म्हणतो, तू गेल्यापासून मी 4-5 दिवस जेवलो नाही, गावात भाण्या हिंडतोय, भाकर नाही गेली मला, लोक मला येडे म्हणायचे. खरं सांग बरं. असं काही झालं नाही बाबा, मला काही आठवत नाही असं काही. कोण कोण झालं असं? तुम्ही काय 4-5 दिवस उपाशी राहिले, गावात बना हिंडले? म्हणजे तोच मला सांगितलं नाही का, आता जालू भाऊजी तुम्ही ना आता त्यांच्या काय आठवणी झुरत नका जाऊ, तुम्हाला चक्कर यायला लागल्यात म्हणून तोच सांगितलं मला. अहो कामाला जायचं जीवावरलं होतं म्हणून तुम्ही दारू पिऊन कुठं पडायचे, मग तुम्ही मला नाटक सांगितलं होतं, मी बायकोला सांगतो का पोपटरावची आठवण येते म्हणून कामाला नाही जायचं. मग मीच म्हटलं का तुम्ही असं करू नका, कामाला जा आता, जुरू नका. लय लाबाड बोलती ही बी, सगळेच लाबाड आहेत गावातले. काय गावातले डेप्युटी बिला बडे काय वय रे? हा लाबाडच आहेत ती. बरं जाऊ का मी आता? भेटतो मी नंतर. हा, या पोपटराव घरी चहा प्यायला या. हा, काय खोटं बोलताव? जेवायलाच येईन आता. झालं काय दुधाचं पाणी? आपलं दूध का दूध, पाणी का पाणी का रे? नाही नाही, मी अजून तुला खरं खोटं करून सांगू तू. होय ठीक आहे, आता खरं सांग बर का, एका रापटीत खाली पाडीन. आणि खोटं सांगितलं तर मी रपाट्यात खाली पाडी. हा मिठू आता मी शपथ देऊन सांगतो, मी कोणाला लाईन मारली नाही आणि मी या भांडणीत पण परत नाही, आणि तुम्हाला थोडं नाही सांगत, मी मोबाईल पासून पण लांब आहे. त्या विषय नाहीये माझा विषय माझा. होय माग. मला एक सांग, मी गावातून बाहेर गेल्यावर हा दिले शिव मला सांगतोय, ह्यो 4-5 दिवस जेवला नाही, नुसतं रडत होता, गावात भाण्या हिंडत होता. खरं आहे का? मी तर ऐकले नाही, फटाकडे वाजलेत. पेडा आला मापर्यंत. ए गप्प बस बर का झुराळा, तसं बोलू नको. अरे, काय पेढे होते ना, माझे 4 दिवस आहे ना तुम्हाला. ते राहू दे, अजून काय काय केलंय सांग. हा, तुम्हाला सोडून इतकी मजा आज्या, ते नाही तर असं याच्या बाया नाही तर माहेरी जाती मन नवरा इथलं मस्त मजा आणतो, तसं केलं. हा ना, हा, जा तू आता. मी तात्या ना, या पोपट काका नाव आहे माझं. पाय हिचं पेढे वाटितो, बँड लावितो. ए रडतो आणलं काय पाहिजे, रेटलं काय? हा मला काय झालं रेटीन, माझ्या नका बोलू. काय झालं एवढं कम रडायला लागलं? मी काय केलं तुला माझ्या सगळं बोलू? काय केलं माझी? मग पप्प्यात एकदा कमू करणे सांगितलं तुम्ही, मी एवढं प्रेम करीत होतो त्याच्यावर, सांगा मी कोणत्या माणसासोबत कमी केलंय का? अरे भाई एवढा काय सिरियस घेतो? मी चेष्टा केली तो, इतकं काय रडतो? पोपटरावचे एवढं रडत असतात का? एवढे रडत म्हणजे मला तुम्ही तोंडा पाडलेलं आहे, त्याच्या पुढे माझी मैत्री घातली, आता ते माझ्यासोबत व्यवस्थित बोला का? ए झाल्या येड्या नको करू. अरे तुम्ही दोघं आलते, मी चेष्टा करायची, चेष्टा केल्याची म्हणून मी केली, आणि मला माहिती आहे ना तुमचा किती जीव आहे. अशी जास्त असते काय? आमची मैत्री तोडली तुम्ही, लहानपणा पसली, आता ते बोलत नाही, मग रागण निघून गेला. ए बाबा बरं झाला आला तू. अरे मगाशी तू माझ्याकडे घेऊन आला आणि मी तुला चेष्टावरी म्हणलो, तू गेल्यानंतर काय आता राहणार, काय काय चौपशी राहिला, याने सिरियस घेतलं. तू काय बोलला त्याला? कोण तू? मी काय बोललोय? साऱ्या गावाने सांगितलं मला. काय बघितलं फटाकडे का? वाजले म्हणून. अरे नाही रे, हे उभं. आता काय झालंय, हे जाळ्या आहे ना, साधा बोळा जाळ्या आहे, पण लोक माणसावर लय प्रेम करणार आहे. मला आठवतंय ना, तू ज्यावेळेस गेलता ना त्यावेळेस बादर भिरी बघत होता तो या वाटावर, आणि 3 दिवस जेवला नव्हता, आणि मला सारखं म्हणायचा, डेपुटी मला तिकडे जायचंय, मला पैसे द्या. पण मला सांग, तुझाच ठाव ठिकाणा नव्हता, आणि मी याला कुठून पैसे देऊन कुठं पाठायचं होतं? हा पण यांनी पेढे वाटले ना मी गेल्यावर. बघितलं का? नको जास्त अरे करू. झाल्या, मी तुला आज ओळखितो का? अरे लहानपणापासूनची मैत्री आहे आपली. मग कमून रागा नेऊन गेला माझ्यापासून. अरे, हे बघ, तू सगळ्यात जास्त रडला मी गेलो हे मला माहितीये,
आणि मी तुम्हाला कमून फोन नाही करून दिला, मी तुम्हाला फोन कमून नाही केला माहिती तिकडे गेल्यावर. मला तुमची आठवण आली असती, मला राहता नसतं आलं, तुम्हाला इथं माझी आठवण आली असती, तुम्ही इथं राहिले नसते. मग आला कसा असता मला तू भेटायला? मला सगळं माहिती आहे, कोण रडलं कोण उपाशी राहिलं. अरे शेवटी गावाकडली मैत्री गावाकडली असती. आणि गावाकडला कोणता माणूस जर शहरात काम करायला गेला ना डेपुटी, त्या प्रत्येक गावकऱ्याला वाईट वाटतं, प्रत्येक गावकऱ्याला करमत नाही माहिती का. श्याम्याचं आलं झाल्या. अरे काय असतं माहितीये का, गावातला कोणी माणूस गेला ना, आपण तरी गावात असतो, त्याला आपल्यापेक्षा जास्त हुरूर वाटली असेल. मला माहिती आहे आपला जाल्या साधा भोळा आहे, जाल्या शिकलेला नाही, पण जाल्याने जर एखाद्या माणसाला जीव लावला ना तर तो मनापासून हे करतो. आणि तुमची मैत्री साऱ्या अख्ख्या गावाला माहिती. रानात एकत्र, कोणाचे पेरू खायचे एकत्र, कायऱ्या पाडायचे एकत्र, देगाणा घालायचा. आणि मला तर काय साधी तकलीफ दिली तुम्ही. मी मागाशी चाष्टावारी म्हणलो तुमची खेचायची म्हणून. आता मला सांग, पोपटराव गेल्यानंतर आपल्याला बी बरं वाटलं होतं का? नव्हतं ना वाटलं, वाईट वाटलं. डेपुटी मला बी लगेच कळलं होतं आल्याच, हा पण तरी मी म्हणलं आपण जरा जाल्याला त्रास देऊ बा. ते लक्षात आलं. लहानपणी त्रास दिलेला यांनी मला. हा लक्षात आलं. जाऊ दे आता मिठी मार मला. हे बघा काय असतं माहिती का, पोपटराव जालू शेठ, लहानपणीची मैत्री ती मैत्री असती. लहानपणीचा जिव्हाळा असतो ना, नंतर मित्र भेटतात वगैरे होतात, पण तो प्रेम आणि तो जिव्हाळा परत येतच खरंच नाही. येत आणि आयुष्यभराला पुरणारी ही मैत्री असते. त्याच्यामुळे आहे ना, आता पोपटराव गावामध्ये आलाय तर आता परत तुमची पहिल्यासारखी मैत्री आता आम्हाला बघायला भेटेल. पण तो विचित्रपणा आणि तो चाप्टरपणा परत येऊन देऊन, म्हणजे विचित्रपणा कोणचा की ते पहिले जे खोड्या करत होता तुम्ही मोठ्याले झालात, आता खोड्या करायचे नाहीत बरं का. गाढवा शेपटीला बांधून ते फटाकडे बांधून पळायचे, म्हाताऱ्या माणसाची चाष्टा करायचे, नाकात तंबाखू घालायचे, ते नाही. आता मैत्री, आता मोठं झालेली मैत्री, आता वैताग द्यायचं नाही. तो कुठे तिसरा श्यामे? तू घरी पास त्याचं दुखत आहे. आणि पोपट झालेलं पत्र रडायला नको लावू. रडायला मग तुम्ही नाव येतात. अरे चाष्टा केली. कसं आहे डेपुटी, अहो कोणाला वाटतं आपलं गाव सोडून जावं, आपल्या आईबापाला सोडून जावं, आपल्या लहानपणीच्या मित्रांना सोडून जावा. पण कसं असतं, पोटा पाण्यासाठी बाहेर जावं लागतं. पण तुम्हाला सांगतो, शहरात गेलो, इतके दिवस राहिलो, पण जे गावाकडे प्रेम आहे ना, जी मैत्री ना, ती शहरात नाही मिळाली. मित्र नाही भेटले तिथं, पण तशी मैत्री नाही मिळाली, जिव्हाळ्याची मैत्री नाही मिळाली. ते खरं प्रेम आहे ना, फक्त गावाकडंच मिळतं. आणि गावाकडला कोणताही माणूस बाहेरगावी गेला, शहरात गेला, तर प्रत्येक गावकऱ्याला वाईट वाटतं, प्रत्येक गावकऱ्याला करमत नाही, माहिती आहे का. खरंय पोपटे, तू म्हणला ते अगदी बरोबर आहे. अरे तू जसा निघून गेला ना, तसं येतोय 2-3 मित्र गावातले हुरूर वाटायला लागली. आणि आता मस्त आपल्या दोघांचे वाद व्हायचे, तुम्हाला हे करायचा. पण तू गेल्यापासून मला बी 15-20 दिवस करमलं नाही. डेपुटी मित्र जर गाव सोडून गेला ना, माझ्या जेवाला नुसती हुरहुर लागत. अरे झाल्या, ती हुरूरच खरी मित्राची ओढ लावित असती. तुला सांगू होता, आता इतके दिवस पोपटे आपल्यातून गायब होता, आता आल्यापासून अख्खे तुम्ही आनंदले की नाही? हा पोपट्या अजिबात तो आहे ना गाव सोडून जायचं नाही. परत जर गाव सोडून गेला ना, मग बघ तुला कसा जातो ना, मी बघतो तू झाल्या. पोपट्या म्हणतात आपल्याला. अरे औचित्यवाडीत यावं नाही म्हणून लय लोकांनी प्रयत्न केले, पण ह्यो पठ्ठ्या आलाच का नाही. आता सोडून जात नसतो मी. आता त्यांच्या नाकावर ना टिचून आपण हे तुला करू. सांगू का पोपटराव, लोक म्हणायचे काही, पोपट आता परत रिटर्न येत नसतो, पोपट आता गावातच येत नसतो. पण मला माहित होतं, कारण की मी तुला जवळून बघितलंय, जाल्यान जवळ बघितलं, पोपटराव गेला ना काहीतरी करूनच येणार. आणि शेवटी आला का नाही गावामध्ये, आता लोकांना दाखवून द्यायचं पोपट्या काय कमी नाही. मग? पोपट्या कसं जिरतोय सगळ्याची बघा आता. जिरीत पीठ खाऊन आणि आता दोघा मित्राची झाली सलगी, दोघा मित्राची मी परत आता कट्टी झालेली हे करून दिली. आता मला लस्सी पाजा फाटीवर चला. पुढं लस्सी हा कोण पाहिजे ते? पोपटराव पाहिजे ना. चला नाही, जालू पाहिजे ना. चला बरं, चला. तुम्ही दोघं नका पाजू, मी पाहिजे तो. मस्त आला.